बऱ्याच वर्षापासून गॅस वितरण हे सिलेंडरने होत असतं, परंतु पाईपलाईनच्या माध्यमातून सर्व सोसायट्यांमध्ये या वितरणासाठी कल्याण पश्चिम या शहरामध्ये खूप वर्षानंतर याची सुरुवात होत आहे। याचा आनंद आम्हाला सर्वांना आहे। खरं तर सिलेंडरची जी प्रक्रिया असते ती थोडी किचकट असते। सिलेंडर लावणं, त्याचा स्फोट होणं, हे सगळ्या वेगवेगळ्या प्रक्रियेतून आपल्याला आज आपण बाहेर पडलेलो आहेत। पाईपलाईनद्वारे अशा प्रकारचा धोका होत नाही खास करून, आणि लिकेज जरी झालं तर ते ऑटोमॅटिक त्याचं बंद होत असतं। या सगळ्या माध्यमातून कस्तुरी लॉन्स असेल, सुप्रिया सोसायटी असेल, वाधवा सोसायटी असेल, या सगळ्या सोसायटीमध्ये आज पहिल्या टप्प्यातलं या ठिकाणी गॅसचं वितरण सुरू होत आहे। आणि याचा आनंद सर्व सोसायटी बरोबर आम्ही सर्वच पदाधिकारी शिवसेना भाजप युतीचे यांना सुद्धा झालेला आहे। आणि आम्ही सर्वजण आज या शुभारंभासाठी सर्व सोसायटीतील पदाधिकारी, आमचे सर्व नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक गणेश कोट असतील, दया गायकवाड असतील, किरण भांगले असेल, अनिकेत वायले असेल, त्याचप्रमाणे येथील सोसायटीतील सर्व सभासद असतील, पदाधिकारी असतील शिवसेना भाजपचे, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आजपासून या वितरण याचं सुरू होणार आहे। नाही 100% नाही भासणार, कारण की शेवटी पाईपलाईनद्वारे जो पुरवठा आहे तो आपल्याला जो आवश्यक असतो। कारण कसं असतं, बाटलामध्ये सिलेंडर हे तुम्हाला राखीव ठेवावं लागतं, पण पाईपलाईनमध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढाच पुरवठा केला जातो। त्यामुळे ते टप्प्याटप्प्याने पुरवठा रोजच्या रोज जेवढा आवश्यक तेवढा होतो। हा महिन्याभराचा पुरवठा एक साथ असतो आपला, तर तो डंप करणं आणि एका दिवसाला जेवढी आवश्यकता आहे तेवढं देणं, त्याच्यामुळे तो कोटा आपल्याकडे अवेलेबल आहे, म्हणून पाईपलाईनद्वारे तो जास्त सोयीचा असतो।